सतत त्याने परत बोला. जे काही ऐकायला येत आहे आणि हा. त्यातून जो काही अनुभव घेतला जातोय, हो. तर आतमध्ये चाललेली जी काही उलथापालथ आहे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत जशी काही शांत होत चालली. आणि ही गोष्ट गेल्या अनेक दिवसाच्या साधनेचा हा परिणाम असावा असं मी अनुभवतो. हा. कारण हे लगेच काही जोडल्या जात नाही. कारण अनेक वेळा व्हिडिओचा आधार घ्यावा लागतो की कसं काय ही गोष्ट लक्षात येईल. त्यातले काही असे अनुभव आलेले आहेत की डायरेक्ट लाईव्ह त्या ते क्षण आहेत ते की ते क्षण मला आठवण करून देतात किंवा मला प्रेरणा देत असतात की या मुक्तीसाठी असा असा प्रयत्न करताना ह्या गोष्टी जर येत असेल तर मग हे अजून कसं सोपं होईल. या गोष्टी मी प्रकर्षाने आज अनुभवतोय या आजच्या शिबिरात लाईव्ह, आज दिवसभराच्या ऑनलाईन शिबिरातून सर. हम्म. आणि खूपच असं एक वेगळं वाटतं आजच्या दिवसात. कारण आज तिथे प्रत्यक्ष येणारच होतो आणि ह्या धडपडीसाठी मी तिथे सारखं सारखं यावं. पण कुठपर्यंत आधार घेणार सरांचा बोलण्याचा, व्हिडिओचा, त्यांच्याकडून आलेल्या अनुभवाचा, तो आपला अनुभव कसा आपल्याला त्या अनुभवाशी मॅच होईल असं चिंतन चालू. माझ्या अनुभवाशी तुमचे अनुभव मॅच करायचा प्रयत्न करू नये. हा, तेच तेच म्हणलं की हे कुठपर्यंत जोपर्यंत आपण आधार घेत असू तर आपण स्वतःला मग कधी सावरणार आहोत का नाही, स्वतःला सावरण्याचं काम आधार असंही आधार दिसतंय. घ्यायचाच नाही ना. आधारासाठी आधारासाठी धडपड करायचीच नाही. जेवढं स्वतंत्रपणे, कारण मगाशी आपण शेवटच्याच मुद्द्यानं केलं ना, ज्याचं त्याचं जीवन जर स्वतंत्र आहे तर तुम्ही दुसऱ्याच्या आधारावर नाही पुढे जाऊ शकत. जसं बुद्धांनी आत्तादीप भव म्हटलं, स्वतःचा दीप व्हावं लागतं. दुसरा कोणी आपल्याला ज्योत नाही दाखवू, दीप नाही दाखवू शकत. कारण हा अंतरंगातला दीप आहे. हा जीवनातला दीप आहे. याला तुम्ही दुसऱ्याच्या आधारे नाही त्याला पेटवू शकत. हे स्वतःच ते, आणि तो तो जागृतीचा दीप आहे. तो सतीचा दीप आहे. तो भानावर येण्याचं हे आहे. भानावर येण्याचं काम आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण आपलं भान हरपलेलं असतं. जीवन जगताना कसं असतं की आपल्याला कळतच नाही आपण कुठे चाललो काय. कारण जीवनातला सारासार जे आपण, तोच आपला विषय आहे. आपल्याला सारासार जीवन कळतच नाही. जीवनातला सार कळतच नाही. कशाला महत्व द्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे. हा फोकस करणं, हे सम्यक दृष्टी आणि संकल्प, फोकस करणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आधी आपल्याला ते काय म्हणतात ते ध्येय निश्चित करावं लागतं. आणि ते कुणावर अवलंबून राहून होत नाही. ज्याचं त्यालाच करावं लागतं. तुम्ही इतरांचे अनुभव ऐकू शकता. इतरांचे अनुभव ऐकू शकता. इतरांचं काय म्हणतात तुम्ही वाचू शकता. प्रवचन, भाषण ऐकू शकता, वाचू शकता. पण प्रयत्न मात्र स्वतःलाच करावा लागतो. ही गोष्ट तर बुद्धांनी पण लक्षात आणून दिलेली आहे की ज्याचं त्यालाच करावं लागतं. अख्खा तारू तथागता तुम्ही किच्चन अतप्पं अख्खा तारू तथागता. बुद्ध फक्त, तथागत फक्त सांगू शकतात. पण प्रयत्न ज्याचा त्यालाच करावा लागतो. हेच बाबासाहेबांनी ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे. बाबासाहेबांचं पण तोच संदेश असायचा. अवलंबित्व हे घातकच असतं. आणि त्यामुळे कोणाच्या अनुभवाशी आपला अनुभव मॅच करायचा प्रयत्न करायचाच नाही. हा, त्याला हे असं मिळालं मग मला पण तसंच मिळेल, नाही. तुमचं तुम्हाला मिळेल ते वेगळं असेल.
ते तुमच्या तुमच्या संस्कारांशी, तुमच्या तुमच्या जीवनाशी, तुमच्या तुमच्या सुखदुःखाशी निगडीत असेल. तुमची दुःख तुम्हालाच माहिती आहे आणि त्यामुळे तुमची दुःखमुक्ती तुम्हालाच कळणार आहे. तिथं ते सोपं करत गेलं पाहिजे. बाकीचा बाकीचं ऐकून ऐकून घ्यायचं म्हणजे श्रुतमय प्रज्ञा, म्हणजे ऐकून ऐकून आपल्यातली प्रज्ञा ज्ञान वाढवू शकतो आपण. पण चिंतनमय प्रज्ञा म्हणजे चिंतन करणं, अनालिसिस करणं, ज्याला आपण धम्मविचय म्हटलो मगाशी, तर धम्मविचय ज्याचा त्यालाच करावा लागतो. तर मग त्याने आपलं चित्त मन भावित होतं, म्हणजे भावनामय प्रज्ञा. तीन प्रकारच्या ज्या प्रज्ञा आहेत, ऐकून किंवा वाचून माहिती झालेल्या, स्वतंत्रपणे चिंतन केलेल्या, आणि स्वतःची प्राप्ती स्वतःच, स्वतःचा अनुभव स्वतःच घेण्याचा आपण प्रयत्न केला तरच काही हे होऊ शकतं, मिळू शकतं. नाही तर कम्पेअर करत बसलो तर तो कम्पेअर करणं हा परत अहंकारच असतो ना. मी त्यांच्यापेक्षा चांगलं करून दाखवेल, मी त्यांच्या आधी ते मुक्ती मिळवून दाखवेल, असं काय आपण कम्पेअर नाही करू शकत. त्याच्या आधी मी विमुक्त होऊन दाखवेल, त्याच्या आधी प्राप्ती करून दाखवेल. ही जी ही जी स्पर्धा आहे, ही जी कॉम्पिटिशन आहे, हा मीपणाच आहे. दोन तीन प्रकार याला गंड, गंड म्हणजे एक तर अहंगंड. तीन प्रकारचे गंड असतात. एक तर अहंगंड असतो, म्हणजे मी दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. दुसरा न्यूनगंड असतो, तो मी त्याच्यापेक्षा खाली आहे. हा पण गंडच आहे. न्यूनगंड त्याला आपण कमीपणाची भावना म्हणतो. मी कमी आहे बा, मला काय जमणार नाही. आपलं कुठं, आपण साधी माणसं आणि आपल्याला काही ज्ञान नाही. ते कुठं, आपण कुठं, अशी तुलना करत जे राहतात ना, ते कुठंच पोहोचत नाही. ते ते तुलनाच करत जगतात. किंवा मग स्वतःला वरती समजायचं, बाकीच्यांना खाली समजायचं. आणि तिसरा गंड हा पण फार भयंकर गंड आहे. मी त्यांच्या बरोबरीला येणार आहे. तो ग्रॅज्युएट आहे ना, मग मी पण ग्रॅज्युएट होणार. त्याने पोस्ट ग्रॅज्युएट, तो एम ए झाला, मी पण एम ए होणार. आणि त्यांनी एम ए केलं आणि मी एम ए पीएचडी केलं, मग मग अहंगंड आला. आणि मला जोपर्यंत एम ए होता येत ना, तोपर्यंत माझ्यामध्ये न्यूनगंड असणार. म्हणजे इतरांच्या बरोबरीला आलं की तो त्याला आता काय त्याच्या विशेष नाही, त्यानं केलं ते मलाही जमतं, काय विशेष आहे त्याच्यामध्ये. अडकला तिथे. तर तिन्ही ठिकाणी अडकतो माणूस. त्यामुळे कोणाशी तुलना करत जगण्याची काहीच आवश्यकता नाही. कोणाशी तुलना करत प्रॅक्टिस करण्याची काहीच आवश्यकता नाही. ज्याचे त्याचे प्रश्न आहेत, ज्याने त्याने सोडवायचे. तुलना करत पुढे जायचं नाही. इथं इथं स्पर्धा नाही करायची. स्पर्धा माणसानं कुठंच करू नये. फार काही नाही, लोक. स्पर्धेचा विषय नाहीये हा, विषय समजून नाही घेण्याचा नाही, विषय स्पर्धा मी कसं समज. तुम्हाला नाही म्हणत. तुलना, तुलना. स्पर्धा म्हणजे तुलना. तुलनाच असते ना. स्पर्धा म्हणजे काय? मी त्याच्यापेक्षा लवकर बरोबर. पुढे जाणार म्हणजे काय, तर ती तुलना पण आहे आणि स्पर्धा पण आहे. आणि नाही पुढे जाता आलं तर मग स्वतःला कमी समजणं. आणि बरोबरच चालत असलं तर मग काय विषयच नाही. त्याच्यात जे आहे तेच माझ्यात आहे. आपण सारखेच आहेत. तोय बी ए, मी बी ए, तोय एम ए, मी एम ए. त्याने ते प्राप्त केली, मलाही ती प्राप्ती आली. तो एवढा पळाला, मी पण तेवढंच पळालो. काय विशेष आहे त्याच्यामध्ये? म्हणजे त्याला पुढचं स्वतःचं काही ध्येय नसतं. तो शेजारच्याच पाहून चाललेला असतो, इतरांचं पाहून त्याचं चाललेलं असतं. आणि त्याच्यातूनच हा अहंगंड, न्यूनगंड, समगंड तयार होतो. शेजारच्याकडे पाहून नका वाट चालू. आपली वाट आपण चालली पाहिजे. कारण जीवन स्वतंत्र आहे. प्रश्न स्वतंत्र आहेत. अडचणी दुःख स्वतंत्र आहेत. नो कम्पॅरिझन. ती तृष्णा आहे ती. आणि तृष्णा ही कधीच शांत बसत नाही.
तृष्णा दुसऱ्या तृष्णेला जन्म देते. आपली गरज काय, आपल्याला काय करणं गरजेचं आहे ते पाहायचं आणि ते करायचं. पण तेजी बोला, कुणी बोला, पण कुणी बोला, पण वगैरे. आजची भूमिका आता सध्या ऐकण्याची. नाही नाही बोला. बरं बरं, ऐकण्याचं तर चांगलंच आहे. रिसेप्टिव्हिटी, ग्रहणशीलता असलीच पाहिजे. परंतु काही गोष्टी जर आपल्याला वाटतं की नाही याच्यापेक्षा आणखीन वेगळी चर्चा झाली पाहिजे, वेगळा मुद्दा पाहिला पाहिजे, तर तसंही आपण करू शकतो. नाही नाही, तुम्ही नाही बोलला तर मग मला पुढचा मुद्दा येतोच माझ्या मनात बरोबर. तुम्ही नाही बोललात तर मग मला बोलणं माझ्याकडे आहे मग बोलण्यासारखं, कारण माझ्याकडं सूत्र आहे. बिलकुल. माझ्याकडे सूत्र असल्यामुळे मग सूत्रातले नवीन नवीन मुद्दे, धम्मपद आहे, धम्मपदातले नवीन नवीन मुद्दे, त्याच्या त्याच्यामुळे मी कसं आहे की काही गोष्टी त्याच्या आधारेच पुढे मांडतो आणि काही गोष्टी माझ्या अनुभवातून पुढे मांडतो. असं मला दुहेरी अं, काम करावं लागतं. आणि तुम्ही जर काही मुद्दे बाहेर काढले तर मग त्याला धरून आपल्याला चर्चा करता येते. हे सगळे चिंतनाचे मार्ग आहेत. चिंतनाला काय, तुम्हाला मुद्दा फक्त मेंदूला द्यावा लागतो. थोडीशी चालना दिली तर आपण. काय म्हटले? चालना द्यावं लागते थोडीशी. हा, चालना देणं म्हणजे चालना, चालना देण्यातच फक्त एक स्वतःला चालना द्या, इतरांना चालना द्या, तर त्याला काहीतरी मुद्दा असतो. हा, मुद्दा असतो. हा, आणि आपल्याला काळजी एवढीच घ्यावी लागते की चांगली चालना देता आली पाहिजे. चांगली चालना म्हणजे प्रगतीच्या दिशेने आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. इथं आपण विमुक्तीचा विचार करतो, म्हणजे चित्त विमुक्ती आहे. यातना कमी झाल्या पाहिजेत, आपलं प्रेशर कमी झालं पाहिजे, टेन्शन कमी झालं पाहिजे, आपल्यातला आत्मविश्वास वाढला पाहिजे, आपली शक्ती मुक्त झाली पाहिजे. हा आपला उद्देश आहे. चालना देण्याचा उद्देश हा आहे. धम्म त्याच्यासाठीच आहे. धम्म हा चालना देण्यासाठी आहे. आणि ओपन ऐको आहे, पुढे पुढे जाण्यासाठी आहे, पुढे पुढे नेण्यासाठी आहे. बरोबर. एक गोष्ट एक दोन दिवसामध्ये लक्षात आली सर, हा हा. माझ्या अनुभवातली गोष्ट, की मी असा विचार करत होतो, बाबांना ज्या वेळेला मला बाथरूम मध्ये वगैरे उचलून न्यावं लागलं, आता तर तब्येत त्यांची नाजूक झाली का आणखी? नाही, आता ते नॉर्मल आहे आणि ते आता बरे झाले, हॉस्पिटलमध्ये आहेत काल अच्छा, बरं बरं. हा आणि अगदी क्लिअर झालेले आहेत. हा. आता येतील 3-4 दिवसामध्ये. ओके. हा हा. तर त्यांना सर्व काही मला करावं लागायचं ना, उचलून न्यावं हम्म. लागायचं. हा हा. तर मी म्हटलं, याच बापानी उचलून गावभर फिरवलं असेल मला, म्हणजे लहानपणात. हा म्हणजे बाप मुलाला सहज घेऊन कुठं गावभर फिरू शकतो, हा. हा हा. पण मुलगा बापाला बाथरूम पर्यंत नाही येऊ शकत. म्हणजे हे कधीच असं हे होऊ शकत नाही. तर ते म्हणतात ना, बाप बाप असतो. तर ती गोष्ट अनुभवातून जाणवली. आणि माणसाला जागा करणं किती अवघड आहे ते तुमच्या एवढ्या प्रयत्नाच्या नंतर जेव्हा लक्षात येतं, की माणसाला स्वतःशी कनेक्ट करून देणं किती अवघड आहे. कारण 80 किलो, 50-70 किलोचा बोजा ज्या वेळेला निर्जीव म्हणजे म्हणजे कसं तो निर्जीव अवस्थेमध्ये बोजा जेव्हा उचलला जातो तेव्हा हा इतका जड आहे. अशी जडत्व माणसामध्ये आहे. आणि याच्यातून आपल्याला हत्तीचं बळ पाहिजे एवढ्या लोकांना जागा करायचं. तर बाबासाहेबांनी इतक्या लोकांना जागा करण्यासाठी किती शक्ती लावलेली आपली, आणि आपल्याला एक माणसाला लावायला शक्ती किती लागते, हे अशा गोष्टी या 2-3 दिवसात अनुभवल्या. आज आपण स्वतःच जड आहोत. आपली शक्ती मोकळी नाही तर इतरांना आपण मोकळं करणार.
अशी गोष्ट मला पहिलं काम करायचं. तेच करावं लागतं. म्हणून हो, स्वतःकडेच पाहावं लागतं आधी. बरोबर. आपण कुठं तर आहोत ते पाहावं. कार्यकर्त्याचा त्यातच ना भान आहे. कार्यकर्त्याचा हा. कार्यकर्त्याचा टेंबा मिळवण्याचा जो काही प्रकार होता, तो लगेच असा खाली आला. तो पारा असतो नाही एकदम झिरो असं झालं. हो. ते काम आपल्याला करायचंच आहे. परंतु आपल्याला आपली क्षमता, आपली पात्रता, आपली पोहोच, आपलं ज्ञान, आपले अनुभव, हे आपल्याला आधी आधी त्याला महत्त्व द्यावं लागतं. नाही तर माझ्यातच बळ नाही आणि मी दुसऱ्याला बळ द्यायचा प्रयत्न करतो, नाही. माणूस जसा असतो तसाच दुसऱ्याला बनवू शकतो तो. म्हणजे जी माणसं निगेटिव्ह असतात ती माणसं दुसऱ्याला निगेटिव्ह करतात, जी पॉझिटिव्ह असतात ते दुसऱ्याला पॉझिटिव्ह करतात. ज्यांच्यामध्ये बळ असतं ते दुसऱ्याला बळ देण्याचा प्रयत्न करू शकतात, जर त्यांचं मन तसं मोठं असेल तर. पण जे दुर्बल असतात आणि त्यांचं मन कोतं असेल तर ते दुसऱ्याला आणखीन दुर्बल करणार. ते हे लक्षात नाही घेणार, जो जो सतीमध्ये नाही, जागृत नाही, तो हे लक्षात नाही घेत का अरे माझ्यात जे कमी बळ आहे, कमी आत्मविश्वास आहे, तर हे वाढेल कसं. माझी समस्या मी कशी सुटल, कारण मला दुसऱ्याची समस्या सोडवायची. तर आपल्याकडे जे आहे तेच आपण दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणून स्वतःचं बळ वाढवणं, म्हणून जसं बाबासाहेब म्हणाले आधी सामर्थ्य वाढवलं पाहिजे स्वतःतलं. स्वतःतलं सामर्थ्य म्हणजे त्यांनी ते चार चार सामर्थ्य काय म्हणतात, आर्थिक सामर्थ्य, सामाजिक सामर्थ्य, राजकीय सामर्थ्य आणि मानसिक सामर्थ्य. तर सगळ्यात मोठं सामर्थ्य त्यांनी मानसिक सामर्थ्य मानलेलं आहे. ज्याचं मन बलवान आहे, ज्याचं चित्त मुक्त आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य असतं. त्याला बाकीची सामर्थ्य मिळवता येतात. परंतु आधी इथं सामर्थ्य नाही, इथंच खचलेलं आहे, मन खचलेलं आहे, आत्मविश्वास नाही. आणि तो म्हणतो मी समाजाचं काम करील आणि काय म्हणतात, याव करील त्याव करील. तसं काही होत नाही. आधी आपल्यामध्ये ते बळ आलं पाहिजे. आणि ज्यांच्याकडे ते नसतं ते बऱ्याच वेळा म्हणलं नुसते दुसऱ्यांच्या तक्रारी करतात, मग त्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं. त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, म्हणजे दुसऱ्याकडे पाहतात, दुसऱ्याची तुलना करतात. तो न्यूनगंडच आहे तो. एक तर आपल्याला काही मिळालं का मग अहंगंड, आणि दुसऱ्यापेक्षा कमी मग न्यूनगंड. त्यांना कसं मिळालं, आम्हाला का नाही मिळालं. आपलं सामर्थ्य हे करा, काय म्हणतात ना ते दुसऱ्या आपली उंची वाढवण्याऐवजी दुसऱ्याचे काय म्हणतात पाय कापायचे, म्हणजे त्याची उंची कमी करायची. त्यानं काय होणार नाही. आणि आपल्या हातात आहे ते, आपल्या हातात आहे ते सामर्थ्य मिळवणे, आपल्या हातात आहे. आणि सगळ्यात मोठं सामर्थ्य हे मनाचं असतं. मन हे मेंदू, मन, चित्त, कॉन्शियसनेस ही एक पॉवर हाऊस आहे. त्याच्यामध्ये शक्ती आहे. पण ती शक्ती अनेक चुकीच्या गोष्टींमध्ये वेस्ट होत असते, वाया जात असते. ते चित्त आहे. ते चित्तातल्या जे हे पाहिजे आणि ते नको, निष्कारणच आहे ते. निष्कारण म्हणजे सती नसल्यामुळे, भान नसल्यामुळे, पाहिजे 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 पाहिजे, उगीच उगीच, म्हणजे ते पाहिजेचा पाडाच असतो तो एक नुसतं लांबलचक त्याची अं, मालिकाच असते आणि ते कधी संपत नाही. त्याचेच आपल्यावर संस्कार असतात आणि तेच पुढे करत राहत. जे मागं केलं तेच पुढे करत राहत. ज्याचा मागे द्वेष केला त्याचाच पुढे द्वेष करत राहतो. त्याच्यातून त्याला मोकळं केलं पाहिजे. आपल्या डोक्यात बऱ्याचदा म्हणजे अन्यायाचे प्रश्न येतात. अन्यायाचा प्रश्न दुर्बलतेतून नाही सुटणार. अन्याय होण्याचं एक कारण बाबासाहेबांनी आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे की तुमच्यातच सामर्थ्य नाही. बाबासाहेबांनी जे शब्द प्रयोग केलेत ना की आपल्या लोकांची अवस्था अशी आहे की
झुकलेले नेहमी नेहमी झुकलेले. त्या काळात त्यांनी जे सांगितलं की आपल्याला प्रतिकारच करता येत नाही. ज्याला प्रतिकार करता येतो, प्रतिकार म्हणजे मारामारी नाही, प्रतिकार म्हणजे सामर्थ्य वाढवणं. सामर्थ्य वाढवलं की दुसरा समोरचा मनुष्य विचारच करतो, अरे नको, याच्याकडे सामर्थ्य आहे. जो दुर्बल असतो दुर्बलावरच अन्याय केला जातो. ज्याच्यामध्ये सामर्थ्य नसतं त्याच्यावरच अधिकार गाजवला जातो. जो सहन करतो त्याच्यावरच अधिकार गाजवला जातो. जो अन्याय सहन करतो त्याच्यावरच अन्याय होतो. जो अन्यायाला प्रतिकार करतो, मग एकटा करा नाही तर सामुदायिक पातळीवर करा, समुदायानं करा. समोरचा माणूस विचार करतो, नको. सगळ्यात मोठं सामर्थ्य जे आहे ते मानसिक सामर्थ्य आहे. ते बाबासाहेबांमध्ये प्रचंड प्रमाणात होतं आणि ते एकटे एकटे तोंड देत होते. एकटे त्यांची जणू काही एकट्याचीच चळवळ होती ती. इतरांना ते उत्तेजन द्यायचे, तयार करायचे, परंतु सगळ्याचे मोहरके जे होते, फ्रंटला जे होते, ते एकटेच असायचे. त्यांची पत्रका पहा, त्यांचे तेच म्हणायचे, मला सगळे रकाने भरावे लागतात. मूकनायकाचे किंवा बहिष्कृत भारताचे किंवा जनता पत्र, मलाच मलाच लिहावं लागतं. म्हणजे मलाच करणं येते हे त्यांना माहिती होतं. ते कोणावर अवलंबून, हा तुम्ही लिहा, तुम्ही रकाने भरा, असं नव्हते म्हणत, स्वतःच करायचे ते. स्वतंत्रपणे लिखाण चाललेलं होतं, स्वतंत्रपणे योजना असायच्या मनामध्ये, असं करून पाहू, तसं करून पाहू. लोकांकडून लोकांचं सहकार्य घ्यायचे, परंतु योजना त्यांच्या स्वतःच्या असायच्या. तर ते व्यक्तिगत सामर्थ्य फार महत्वाचं आहे आणि ते आपण कमवू शकतो. ही पण गोष्ट बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलेली आहे. जसं आता ते गोलमेज परिषदेला निघालेत आणि ते बोटीवरून पत्र लिहितात, नाही का, जनतेस पत्र म्हणून. ते त्यांचे जे अनेक पत्र प्रकाशित झाले त्याच्यामध्ये ते म्हणतात की माझ्यासारखा, म्हणजे या महार समाजात किंवा ह्या अस्पृश्य समाजात जन्माला आलेला मुलगा एवढ्या एवढ्या पातळीवर पोहोचेल आणि तो नेतृत्व करील समाजाचं, त्यांचे शब्द जे आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. जनता पत्रातले लेख किंवा जनतातले जे अग्रलेख आहेत ते आपण संदर्भाला आपण घेऊ शकतो, परंतु आपण आपल्या भाषेत बोलतो. ते शब्द तसेच्या तसे असतील असं नाही, परंतु त्याचा सार असा आहे की माझ्यासारखा मनुष्य जर हे करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकणार. अशी उत्तेजन देण्याची त्यांची ती भूमिका आहे लिहिण्यामागे. जनतेस पत्र, त्याचे दोन अर्थ आहेत. जनता हे पत्रक पण होतं आणि जनता म्हणजे त्या पत्रकाचे वाचक पण होते. जनतेस पत्र म्हणजे लोकांना लिहिलेलं पत्र होतं ते, पण ते छापायचे ते जनता पत्रकामध्ये. बघा कसं ते कशा कौशल्याने त्यांनी ते काम पुढे नेलेलं आहे आणि एकटे करायचे विशेष. संपादक मंडळात पण काही लोक प्रॉब्लेम निर्माण करायचे, संपादकीय काम करणारे. छापखान्यामध्ये प्रॉब्लेम आले, एवढ्याच्यातून मनस्ताप देणाऱ्या पण इतक्या गोष्टी होत्या, पण त्याच्यातून ते स्वतःच वाट काढून एक शक्ती मुक्त करून घ्यायची आणि एकदम मुसंडी मारून पुढे जायची. लगेच पुढची योजना. हे आपण आपल्या पातळीवर आपण शिकू शकतो, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं, जेवढं शक्य होईल तेवढं. पण त्याची पण स्वतःला मर्यादा घालून घेण्याचं काही कारण नाही, मला एवढंच जमेल म्हणून. ते बाबासाहेबांचं पत्र पण महत्वाचं, तो संदेश महत्वाचा आहे. मी जर हे करू शकतो, एक महाराचा पोर पोर गोलमेज परिषदेत जाऊ शकतो आणि जनतेचं प्रभुत्व करू शकतो, नेतृत्व करू शकतो, मी हे करू शकतो, तुम्ही का नाही करू शकत.
पण आपला कधी कधी आपल्याला थोडे समाजामध्ये असं पण हे एक असतं की आपण असं काही प्रयत्न करायला लागलो का मग लोक असं पण म्हणतात, "हा, आता लागले आता काय म्हणतात दुसरे बाबासाहेब व्हायला लागले किंवा दुसरे बुद्ध व्हायला लागले." पण बुद्धांनी सांगितले बुद्ध व्हा, बाबासाहेबांनी सांगितले माझ्यासारख्या काही गोष्टी करायचा प्रयत्न करा, पण अहंकार सोडून. आपण तुलना नाही करत. तुलना ही विकृती आहे, मनोविकृती आहे. तुलना करणं त्यांच्या सारखं नाही करणार आपण, परंतु त्यांनी ज्या अडचणीतून मार्ग काढला, आपल्याला काय धाड पडली असं आपण स्वतःला म्हणू शकतो ना. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपला प्रॉब्लेम मानसिक आहे. आपलं चित्त हा प्रॉब्लेम, आपलं मन हा प्रॉब्लेम आहे. कारण भान नाही. म्हणून बाबासाहेब म्हणे जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विझू देता कामा. ती सती आहे, तेच भान आहे. तर हे आपण आपल्याला बुद्धांनी त्याचा तो मार्ग, ती पद्धत आपल्यापर्यंत अं, जशी आहे तशी जरी नसली तरी त्यातला बराचसा भाग आहे त्याचं संशोधन करून त्याचा नीट अर्थ जाणून, सार जाणून त्याची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. आणि काय वाईट आहे समजा समाजातून काही लोक बुद्धासारखे काही तयार झाले, ते काही लोक त्याचा तेही पण असा अपप्रचार करतात, नाही 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 ते त्याला फार पूर्वजन्माचे काय पूर्वकर्म चांगले पाहिजे, पारमी चांगली तुम्ही पाहिजे. पारमी. हा, पारमी चांगली पाहिजे, तुमचं असं पाहिजे तसं पाहिजे. मग ती जाती व्यवस्थेसारखंच आहे ना. तुमच्या मागच्या जन्माचं कर्म वाईट आहे म्हणून तुम्ही अस्पृश्य आहेत, खालच्या जातीत आहेत. आणि आमचं पूर्वजन्माचं कर्म चांगलं आहे, पुण्य आहे म्हणून आम्ही ब्राह्मण आहोत. तर असं म्हणण्यासारखंच आहे. त्यामुळे अशा प्रकारची शिकवण बुद्ध देऊ शकत नाही, बाबासाहेबांनी पण दिलेली नाही. मला तुम्ही मुद्दा दिला की मग माझ्याकडूनच जास्त येतं आणि मग तुम्ही सगळे शांत बसता. तर बोला, तुम्ही बोला. किरण कांबळे सर बोला, तुम्ही काहीतरी म्हटले मध्ये. याचा तो शब्द आठवण करून दिला, पारमी. पारमी, हा पारमीची आठवण करून दिला. तुम्हाला चांगलं माहिती आहे ते. हा, मलाही माहिती आहे, तुम्हालाही चांगलं माहिती आहे. पारमी एक आहे तिथं गुंतून टाकण्याचे काम आहे. आणि फार बेमालूमपणे ते काम चालतं. काळजी घेतली पाहिजे. सर काय पारमी म्हणजे काय? जाऊ द्या, तो मुद्दा वेगळा आहे. पारमी म्हणजे पूर्णत्वाची अवस्था. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे, पण आपण फोनवर बोलू आपण. कारण चालेल. तो विषय नाही. तर मी दोनच शब्दात बोलतो, 2-3 वाक्यांमध्ये. हा 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 अ, आपलं आजचं जे शिबिर आहे, ते मी आपले मागचे पण शिबिर काही केलेले आहेत. हा आणि आजचं एक शिबिर आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस तेच समजून सांगत असता, परंतु आपल्या रोजच्या अटेंडन्समुळं माझ्या तुमच्यासोबतच्या कदाचित माझी समज वाढत चालली. इतकं सुटसुटीत आणि असं मोकळं मोकळं जाणवत आहे संकल्पनेमध्ये, डोक्यात. त्यासोबतच असं सांगायचंय की अनेक गोष्टींचं ओझं डोक्यावरून उतरल्यासारखं बस. वाटत आहे. तेच महत्वाचं आहे, तेच कारण आपलं. आपण खूप मोठा भार घेऊन चाललो होतो की आपला जन्म भेटलाय आणि काहीतरी आपल्याला करायचंय. त्या करण्यामध्ये ज्या अनेक डोक्यांमध्ये संकल्पना, मार्ग भरलेले होते, त्याच्यात काहीतरी खूप मोठं करायचंय आणि त्याचे खूप नियम असतात. आणि आता जसे मी काही टर्म्स कन्सेप्ट बोलून दाखवल्या, ते आपल्याला काहीतरी कव्हर करावं लागतं. तर हा असा खूप मोठा डोक्यावरचा गठ्ठा उतरून खाली ठेवल्यासारखं वाटत आहे. त्याचसोबत
आपले जे आता जागृतीच्या स्टेप्स पाहिल्या आपण, त्याच्यात दोन्ही भावना आल्या की रस्ता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला तर वाटते खूप काम आहे, आणि तसं पाहायला गेलं तर काहीच काम नाही. हे महत्वाचं आहे. आणि आत्ताच्या पावलावर लक्ष दिलं तर तेवढं पाऊलच टाकायचं आहे. बस बस बस, तेच पुढचं महत्वाचं. टार्गेट बघत बसणं म्हणजे मग ते परत स्वप्नात रंगल्यासारखं आहे, आणि त्याचा एक परत भार तयार होईल. त्यामुळे आत्ताचं एक 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 पाऊल टाकायचे आणि त्यातच जागृतीत राहायचे, बस एवढी भावना तयार झाली. बस बस. मग हेच आपण म्हणतो ना, वर्तमानातलं काम आहे, आत्ताचं काम आहे. एकाच पावलाचा विचार करा, तोच व्यवस्थित टाका, मग पुढचं पाऊल, मग त्याच्यानंतर, मग त्याच्यानंतर. कोणता रनर जो असतो, पळणारा जो असतो, एकदम पळत नाही ना. किंवा लहान बाळ सुद्धा एकदम चालत नाही. लहान बाळ पण एकदम एकदम उभं राहत नाही आणि एकदम चालत नाही. ते क्रमाक्रमानच उभं राहतं, पडत झडतच ते उभं राहायला शिकतं, पडत झडतच ते पळायला शिकतं. किंवा आपली ड्रायव्हिंग आहे, आपण चुकत चुकतच ड्रायव्हिंग करतो. तशी ही साधन आहे. कोणताही अभ्यास तसाच असतो, तो क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानंच पुढं, लेव्हल वाईज, म्हणजे आपण याला लेव्हल म्हणतो. लेव्हल म्हणजे एक एक करून, एक एक करूनच पुढे जायचंय. मुद्दे बरेच सांगितलेत, पण सगळे मुद्दे एकदा डोक्यात घ्यायची काहीच गरज नाही. आत्ता आत्ता बोलताना बोलतो, ऐकताना ऐकतो. सेशन चालू आहे, हा हा मुद्दा आहे, असा असा प्रश्न आलेला आहे, असा मुद्दा आलेला आहे, असं अशी गाथा आहे, असे हे सुत्तातले शब्द आहेत, अशी अशी सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे. त्याला धरून आत्ता काय करायचं ते आत्ता आत्ताच आहे. तो टप्पा पार पाडला, मग पुढचा, मग पुढचा, मग पुढचा, असं करत करत आपण ते सगळं काम करतो. आणि याच्यातून एक जी क्षमता वाढते, मग आपोआपच त्याच्यामध्ये एक स्मूथनेस येते, एक प्रकारे सुरळीतपणा येतो. सुरुवातीला पडत झडत चालतं, नंतर मग आपण त्याच्यामध्ये एक सुरळीतपणा येतो. रनिंगची प्रॅक्टिस करताना आधी आपल्याला हळू हळू पळावं लागतं, हळू. किंवा चालण्याची प्रॅक्टिस, पळण्याची प्रॅक्टिस करताना आपल्याला आधी हा एवढं अंतर, व्यवस्थित एवढं अंतर, 2 किलोमीटर, मग 3 किलोमीटर, मग 5 किलोमीटर, मग 10, मग 15, मग 20, असं आपण करत करत त्याच्यामध्ये पारंगत होतो. तसंच या आधी श्वास, श्वास, श्वासातून काया, कायेतून मग अनेक जाणीवा, वेदना. श्वास बाजूला नाही पडत, किंवा वेदनांमध्ये गेल्यावर काया बाजूला नाही पडत, ते सगळं एकत्रच आहे. मग वेदना म्हणजे जाणीवा, जाणीवा हे आपल्याला अं, चित्ताची ओळख करून देतात. कारण सुखदुःख हे इंडिकेशन आहे. दुःख आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आनंद हा काय, सुख आपला काय प्रॉब्लेम नाही, त्यामुळे सुख आलं, हा ठीक आहे. पण मग दुःख का आहे? दुःख आपली समस्या आहे. जे ठीक आहे त्याला काय आपण ठीक आहे, आता काय प्रश्न नाही. पण जे ठीक नाही त्याचं काय, तेच मोठं आहे. म्हणून दुःख मोठं आहे, दुःख हे सत्य आहे. त्याचं 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 स्वरूप फार मोठं आणि गुंतागुंतीचं आहे, ते स्पष्ट नाही. ते एक प्रकारे असं हाडामासात दडलेलं आहे, आणि ते गूढ असल्यासारखं आहे. ते दुःख तर होतंय, यातना तर होतात, डिस्टर्बन्स तर जाणवतोय, भय तर आहे, अस्थिरता तर आहे, चंचलता आहे, अनामिक भीती आहे, फोबिया आपण ज्याला म्हणतो. अनामिक भीती म्हणजे माहित नाही कशाची भीती, पण भीती वाटते, भय वाटतं. स्वप्न आहेत, स्वप्न हा पण एक प्रॉब्लेम पण आहे. स्वप्न हा अनकॉन्शियस मधलं सोल्युशन पण आहे म्हणतात. जसं आता सिग्मंड फ्राईडला असं वाटलं का ते सोल्युशन पण आहे. कारण स्वप्नामुळे आपल्याला कळतं आपल्यात काय चाललेलं आहे, परंतु स्वप्न आपल्याला आठवत नाही, कारण आपल्यामध्ये सती नाही, भान नाही, जागृती नाही. त्यामुळे स्वप्न येऊन जातात, आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष पण करतो, चला ते आपलं नाही, ते पण आपल्या चित्तातलं आहे ना, ते आपल्या मनातलं आहे.
त्याला दुर्लक्षित पण करू शकत नाही आणि त्याला आपली आयडेंटिटी पण बनवू शकत नाही. कारण ती भान नसलेली अवस्था, आणि भान नसलेली अवस्था, अविद्या, अजागृती, ही आपण क्रिएट करत नाही, आपण निर्माण करत नाही, ती निसर्गातूनच आलेली आहे. आणि तिला निसर्गाच्या पद्धतीनं त्याचं रूपांतर आपल्याला करता येणे शक्य आहे. जागृतीचं रूपांतर अजागृतीचं रूपांतर जागृतीमध्ये, अनकॉन्शियसचं रूपांतर कॉन्शियस मध्ये. म्हणजे ज्याचं भान नाही त्याचं भान आलं पाहिजे, आणि मग एक एक गोष्टीचा उलगडा होत जातो. तर टप्प्याटप्प्यानं चालणारं काम आहे, स्टेप बाय स्टेप. आणि जिथं जिथं प्रॉब्लेम आहे तिथंच सोल्युशन आहे, तिथंच उत्तर आहे. जिथं प्रश्न आहे तिथंच उत्तर आहे. प्रश्न इथं आणि उत्तर शोधायला दुसरीकडे चाललाय, काही उपयोग नाही त्याचा. जिथं प्रश्न तिथंच उत्तर. जिथं गाठ आली, जिथं फोड आलाय तिथंच फोडावा लागतो तो. डोळ्यात प्रॉब्लेम आहे तर ते डोळ्यातच पाहतात, ते कानात प्रॉब्लेम आहे तर कानातच पाहणार, ते पोटात काय प्रॉब्लेम आहे तर पोटातच हे करणार. आता मागे महिनाभर, महिना सव्वा महिना खोकला चालू आहे, अजूनही थोडा थोडा हे आहे. तर छाती तपासली ना, छातीत काय सापडलंय, मग पोट तपासलं, म्हणजे कशामुळे कफ साठतोय, तर त्याच्यावरच फोकस करून त्याच्यातच अं, काय म्हणतात, अनालिसिस करून त्याचं विश्लेषण करून, नाही हे नाही कारण, ते नाही कारण, ते नाही कारण. मग थोडी लिव्हरला सूज आहे तर ती डॉक्टर म्हणणे ते होऊन जाईल कमी, ते होत असते, थोडीशी लिव्हरला सूज आहे. मग पोट तपासून पाहिलं, पोटात काही निघालं नाही. पण जिथं प्रॉब्लेम आहे तिथंच शिरावं लागतं, तिथंच सर्जरी करावी लागते. करायची असेल तर तिथंच सर्जरी करावी लागते, तिथंच औषधोपचार करावा लागतो. जिथं दुःख आहे, जिथं यातना आहे, जिथं टेन्शन आहे, प्रेशर आहे, भीती आहे, मुद्दाम त्याला सामोरं जा म्हणतात. बुद्धाचं हे तंत्र आहे, मुद्दाम सामोरं जा. आणि सामोरं जाता येत नसेल तर मग काही अनुभव ऐका तुम्ही कोणाचे, त्यांनी काय केलं थोडस. इथं तुम्हाला काय म्हणतात, थोडी कल्याण मित्रता, संपर्क, बोलणं कामाला येऊ शकतं. माहित नाही आपल्याला, म्हणजे आता बुद्धाकडे लोक काय यायचे, हे प्रश्न घेऊन, कारण त्यांना ते समजत नव्हतं. तर मग ठीक आहे, परंतु बुद्धानं आता असं नाही म्हटलं आता माझ्याकडे आले आता बसायचं, थांबायचं, इथंच मुक्काम करा, आता इथंच चिवर घेऊन बसा, किंवा इथंच तुम्ही शिबिरात बसा माझ्या, आणि बसूनच राहा आणि येत राहा सारखे. नाही, तुझ्या प्रॉब्लेमचं, तुझ्या प्रश्नाचं हे कारण आहे, ते बघ तू, तुझं तू बघ. गरज लागली तरी ये परत, परंतु प्रयत्न स्वतः कर. अत्तदीप भव, स्वतःच प्रयत्न करायला लावले, जवळ घेऊन नाही बसले. पण बुद्धांची जी काही चळवळ होती ती वेगळीच असावी असं वाटतं. जी आपल्या समोर आहे तसं तिचं स्वरूप नक्कीच नाही. नाही तर एवढा प्रचार झालाच नसता ना. त्यांनी मोकळं सोडलं, आणि त्याच्यामुळे ज्यांना प्राप्ती झाली, ज्यांना मुक्ती मिळाली, विमुक्ती मिळाली, दुःखमुक्ती मिळाली, जे टेन्शन फ्री झाले आजच्या भाषेत, त्यांनी दुसऱ्याचं टेन्शन कमी करायचं काम केलं. आणि इथं माणसं वर्षानुवर्ष साधना करतात, प्रॅक्टिस करतात, टेन्शन घेऊन जातात आणि टेन्शन घेऊनच येतात परत. थोडंफार कमी होतं, परत वाढतं, परत जातात.
म्हणजे काहींचा तर 1 पॉइंट प्रोग्रामच आहे. इकडे त्रास झाला का तिकडे जा, आणि थोडा कमी झाला की इकडे या, इकडे त्रास झाला का तिकडे जा. मग ते वर्षानुवर्ष करायचं ते, आणि प्रश्न जिथलं तिथेच. बुद्धाच्या काळात अशी पद्धत नक्कीच नसावी. म्हणून काहींना पटकन मिळालं, काहींना क्षणात मिळालं, सडन एनलायटनमेंट म्हणतात त्याला. काहींना क्षणात मिळालं, काहींना दिवसात, काहींना महिन्यात, काहींना 2 महिन्यात, जे काय असेल तो. पण ज्यानं त्यानं ते काम केलेलं आहे. अं, किरण सर, तुम्ही माईक ओपन केला होता मध्ये. सर बोला. येस सर. हा, तुम्ही काहीतरी माईक ओपन केला होता, तुम्हाला काय बोलायचं असेल. नाही नाही. ओके. भूषण, तुम्ही मध्ये फोन केला होता. भूषण एक सिरियसली अभ्यास करत असतात या विषयाचा, जागृतीचा. पंतेजी, धानके सर, शेजवळकर सर, विश्वा मोरेताई, अशोक, बोला. मला कधी कधी थोडस असं वाटतं का तुम्हाला असं म्हणजे अंतर्मुख झालेलं चांगलं आहे, पण तुम्हाला बोलू देत नाही असं पण मला वाटतं कधी कधी. असं नाही ना? म्हणजे मोकळेपणानं सांग. नाही, हा, बिलकुल असं नाहीये सर. पंतेजी, आता एक 15-20 मिनिट आहेत. तुम्हाला काही समारोप करायचा असेल तर आजच्या शिबिराचा समारोप करा. आज तुम्ही तर फक्त दुपारच्या सत्राला नव्हते, म्हणजे सकाळी 10 ते 11च्या सत्राला तुम्ही सकाळपासून आहात, आत्तापर्यंत आहात. आणि इतरांनी आता जसं अनिल गायकवाडांनी सुरुवात केली एक प्रकारे, आता एक सारांश सांगितलं त्यांनी. अर्थात ते बऱ्याच वर्षापासून संपर्कात आहेत, प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिसचा विषय आहे सर. हा, प्रॅक्टिस आहे त्यांची. नीट ऐकलं नाही पण तिची. म्हटलं प्रॅक्टिस आहे त्यांची. हा, त्यांची प्रॅक्टिस आहे. बऱ्याच बऱ्याच वर्षांपासून ते संपर्कात आहेत आणि करतात ते. आणि नवीन माणसाला खूप प्रॅक्टिस करावं लागते. हो हो त्याला जास्त आतमध्ये करावं लागतं. हो हो. आणि एक थोडस आता ऑनलाईन आपल्याला कधी कधी थोड्याशा मर्यादा पडतात. लाईव्ह शिबिरं घेतली पाहिजेत, 1 दिवसाची, 2 दिवसाची. आणि जर मनमाड सारख्या ठिकाणी जर थांबण्याची सोय असेल लोकांची, तर तिथे महिन्यातून, 2 महिन्यातून एखादं 2 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं आपल्याकडे नक्की करू सर. शिबिर भरवत राहिलं पाहिजे. तर हा विषय तुम्हाला महत्वाचा वाटत असेल तर, कारण याच्यात काम करण्यासारखं खूप आहे. खरं म्हणजे बोलण्यासारखं फार कमी आहे, करण्यासारखं खूप आहे. आता सुद्धा बोलत असताना आपलं जर ते कार्य आतमध्ये चालू असतं ना. हो हो. कार्यशाळाच आहे, आताच कार्य चाललेलं आहे. आताच कार्य करावं. ठीक. काया काया ही कार्यशाळा. जसं ते अभंग आहे ना, तो इथे लागू पडत नाही. अभंग. हा, काया ही पंढरी. तर ते पंढरी वगैरे नाही, पण काया ही कार्यशाळा आहे. कधी कधी कार्य काय चाललंय ते पण समजत नाही कार्यामध्ये. हा, कारण त्या कार्याचं भान नसतं. कायातल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, चित्ताच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, जे काही चाललंय त्याचं भान नाही, सती नाही. म्हणून ते सूक्ष्म काम तेच आहे की ते उतरायचंय त्याच्यात. मला एक सकाळी एक आठवलं होतं. हा हा.
असा जगाचा हा खेळ चाले, नाही हा कुणाचा कुणाला मिळ. एक म्हणींची कविता होती सर. हा, नाही कुणाचा कुणाला मेळ. कुणाला मिळ. हा आपल्या शरीरात सुद्धा तशाच प्रकारे चालू आहे सर. आपला कुठलेच कुठे मेळ नाही लागत. जो हा प्रॅक्टिस न करणारा व्यक्ती असतो तो सगळ्याच गोष्टीने अस्थिर असतो बघा. हो, बरोबर आहे. ते जागृतीचं काम म्हणजे आपलं आपल्याशी मेळ घालण्याचंच काम आहे. मेळ घालायचंच काम. हा, हे चार आपला जे वाद आपल्या. हा आणि आपली कार्यशाळा असताना आपल्या थांबा एक मिनिट, अनिल काय म्हटले? आपला वाद आपल्याशी. आपला वाद आपणाशी, तुकारामांचं जे आहे, आपलाच वाद आपणाशी. हा, अशोक बोला. आज आपली कार्यशाळा खूप छान झाली. हा आणि सकाळी जॉईन झाल्याच्या नंतर 10:30च्या नंतर कार्यशाळा वर्कशॉप आपलं नाव वाचताना पण माझ्यामध्ये काय कार्य चाललंय शरीरामध्ये त्याचं म्हणजे सतीपूर्वक अभ्यासाला बसला असताना मी वर्गामध्ये कनेक्ट झालो. आणि मी हरवून गेला सर. फक्त वर्गाला होतो पण मला सुस्ती आली. आपला वर्ग कसा संपला ते पण समजलं नाही. आणि नंतर मग मी दुपारच्या नंतर पूर्ण 3 पानं लिहून काढली आणि पूर्ण वर्ग समावला. अच्छा 3 वाजेपर्यंत मी पूर्ण असं चार्ट सहित लिहून काढलं. अच्छा, म्हणजे आणि ते ऐकलेलं की तुम्ही रेकॉर्डिंग लिहिलंय? नाही रेकॉर्डिंग ऐकली. रेकॉर्डिंग ऐकून लिहून काढलं. हा कारण सकाळचा माझा मिस झाला. कार्य काय चाललंय शरीरामध्ये तेच मला कळलं नाही. फक्त मी इथे जॉईंट होतो पण सुस्तावलो होतो मी. अच्छा. हा आणि नंतर मला समजलं वर्ग खूप छान झालं. म्हणजे ठरवून पण भानावर राहिलो नाही मी. नेटवर्क थोडस हे झालंय, हा डिस्टर्ब झालंय. ठरवून भानावर आता आलं नाही ते. हा सकाळी मी ठरवलं होतं की आता 10:30चा वर्ग जॉईन व्हायचंय आणि मी कनेक्ट झालो आणि सुस्तावलो. वर्ग संपेपर्यंत मी भानावरच आलो नाही. नंतर मग मी वर्ग हे केला. हा, ते वेगवेगळी कारणं असू शकतात. झोप कमी झालेली असेल किंवा तुमचं जेवण व्यवस्थित नसेल, शक्ती कमी झालेलं, काही कारण असू शकतात. नाही गोळ्या खाल्ल्या होत्या. सर्दी गोळ्या खाल्ल्या, सर्दी हा झालती हा तर हा त्यामुळे मी सकाळी 3 गोळ्या खाल्ल्या होत्या. गोळ्यामुळे झालं बहुतेक असेल. त्याच्यामुळे बरोबर सुस्ती आहे. आली. बरोबर, हो. वेगवेगळी कारणं असतात. तिथं आपला आळसच असतो असं नाही, किंवा आपली इच्छा नसते असंही नाही. इतर पण कारणं असू शकतात. ते सगळ्यात मेळ मेळ घालायचा आपल्याला. आपल्या जीवनात सगळ्या गोष्टीचा नीट मेळ बसला पाहिजे, हे फार महत्वाचं. हा बोला, शिरवळकर सर बोला. मला वाटतं आवाज आवाज पोहोचत नाही माझा. नेटवर्क डिस्टर्ब झालेला आहे. आम्हाला पोहोचतोय सर आवाज. आम्हाला पोहोचतोय. अच्छा, तुम्हाला आला आवाज. आवाज येतोय. हा, पण माझं मला येतो आवाज. चित्र स्थिर झालंय. म्हणजे आणि विलक्षण झालाय माझा. आवाज येतोय पण चित्र स्थिर झालंय. असं ठीक आहे, आपण त्याच्यावर आता अवलंबून आहोत, जसं आहे तसं. तर लवकरच एखाद्या शिबिराचं पण आयोजन करा बनतेजी तुमच्याकडे. नक्कीच सर, नक्की करू. हा हा. मोरेताई, ठीक चाललंय का? मोरे साहेब. तुमचा मोबाईल पण चालू आहे. हा हा. तर ठीक आहे, इकडे मला वाटतं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. तर आपण थांबूया या ठिकाणी, कारण मला वाटते इथे चित्र पण स्थिर झालंय आणि रेकॉर्डिंगवर पण परिणाम होईल. तर आपण लवकर बंद करतोय.
कारण हो आता सर. हा नेटवर्कचा प्रॉब्लेम निर्माण होतोय. चालेल. हे पण सगळे इथे बसलेले आहेत सगळे, हो त्यांना हो थोडस फ्रेश व्हावे लागेल ना सर. हो हो 15-20 हो. मिनिटं द्यावंच लागतील. ओके 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 ओके. तुम्ही तुमचा बंद करून जाऊ शकता, मी पण बंद करतोय. ते ओके बंद बंद पण लवकर होत नाही, ते एकदा बिघडलं का मग लवकर बंद होत नाही. ओके सर. हा ठीक आहे. परत जॉईन करायचंय ना? काही गरज नाही आता 5:30 परत जॉईन व्हायचंय का? व्हायचं असेल तर अर्ध्या तासाने या परत, म्हणजे थोडंसं नेटवर्क पण नाही परत नाही, स्टॅब. बंदेजी आता बोलले ना 15-20 मिनिटं गॅप घेऊ, त्याच्यामुळे वाटलं मला. नाही, त्यांना आता कार्यक्रम आहे 6 वाजता त्यांचा. आमचा ओके. 6 वाजता दुसरा कार्यक्रम असतो सर, हो हो बरं. ओके. बिहाराच्या ऍक्टिव्हिटी. हो परत आम्हाला नाही जॉईन होता येणार 7 हो वाजेपर्यंत आता. हो हो हो. आता हे नेटवर्क समोर. थांबलेलं आहे. माझं चित्र थांबलेलं, तुम्हाला थांबलेलं दिसत असेल चित्र. अजिबात आम्हाला तर दिसतच नाही. दिसतच नाही म्हणजे हे नेटवर्क गेलेलं आहे, फक्त ऑडिओ चालू आहे, व्हिडिओ बरोबर. बंद हो आहे. सर. हा? आणि दुसरं पण एंड पण होत नाही लवकर इथे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुम्ही डिस्कनेक्ट व्हा एक एक करून, मी ते बंद करतो. ठीक आहे सर. हा ओके नेट संपलाय बरं, सर. चालेल. ओके. जय हिंद सर, थँक्यू. जय भीम जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम नमः.